एका निर्णयामुळे उद्धव ठाकरेंचे 6 खासदार कायमचे वाचू शकतात किंवा एका क्षणात त्यांचं खासदारकीचं सदस्यत्व जाऊ शकतं. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वात मोठ्या बंडानंतर आता दिल्लीत खरी लढाई सुरू झालीय. कारण हा वाद आता एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे एवढाच राहिलेला नाही, तर तो थेट संविधान, पक्षांतर बंदी कायदा आणि लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयापर्यंत पोहोचलाय. जर हा निर्णय ठाकरे गटाच्या बाजूने गेला तर शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो आणि जर शिंदे गटाचा दावा मान्य झाला तर भविष्यात पक्षांतराचं संपूर्ण राजकारण बदलू शकतं. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात असा राजकीय भूकंप झाला ज्याचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत उमटले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे लोकसभेतील 9 पैकी तब्बल 6 खासदार एकाच वेळी पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. हा केवळ पक्षांतर नव्हता, तर ठाकरे गटाच्या संसदीय ताकदीलाच बसलेला सर्वात मोठा धक्का होता. या घटनेनंतर शिंदे गटाने तात्काळ दावा केला की लोकसभेतील 2/3 खासदार त्यांच्या बाजूने आल्यामुळे हा पक्ष प्रवेश पूर्णपणे कायदेशीर आहे आणि पक्षांतर बंदी कायदा त्यांच्यावर लागू होत नाही. पण इथेच संपूर्ण राजकीय खेळ बदलला. उद्धव ठाकरे गटानं हा दावा थेट फेटाळून लावला आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे अधिकृत अपात्रतेची याचिका दाखल केली. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की फक्त खासदारांनी पक्ष बदलला म्हणजे त्याला वैध विलीनीकरण म्हणता येत नाही, कारण मूळ शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजही अस्तित्वात आहे. पक्षाने कोणताही विलीनीकरणाचा निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे या 6ही खासदारांना पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरवलं पाहिजे. याच मुद्द्यावर आता संपूर्ण प्रकरण अडलंय. प्रश्न फक्त 6 खासदारांचा नाही, तर संविधानातील 10व्या अनुसूचीचा अर्थ नेमका काय आहे याचा आहे. 2/3 खासदार वेगळे झाले म्हणजे त्यांना संरक्षण मिळतं का, की संपूर्ण राजकीय पक्षाचं अधिकृत विलीनीकरण आवश्यक असतं? या प्रश्नाचं उत्तर आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयातून मिळणार आहे. हा निर्णय उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यासाठीच महत्वाचा नाही. भविष्यात देशात कोणत्याही पक्षात अशीच बंडखोरी झाली तर त्यावेळीही याच निर्णयाचा दाखला दिला जाईल. त्यामुळे हा निकाल केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर देशाच्या संसदीय राजकारणासाठीही अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. दरम्यान या प्रकरणासारखंच आणखी एक मोठं प्रकरण पश्चिम बंगालमध्येही घडलंय. तृणमूल काँग्रेसमधील 20 खासदारांनी पक्ष सोडला असून त्यांच्या विरोधातही अपात्रतेच्या याचिका दाखल झाल्यात. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांना एकाच वेळी 2 मोठ्या पक्षांतील बंडखोर खासदारांबाबत निर्णय द्यावा लागणार आहे. जर लोकसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाचा दावा मान्य केला तर 6 बंडखोर खासदारांना मोठा धक्का बसू शकतो. पण जर शिंदे गटाचा दावा ग्राह्य धरला तर त्यांच्या पक्ष प्रवेशाला कायदेशीर मान्यता मिळेल आणि भविष्यातील पक्षांतराच्या राजकारणासाठी तो एक महत्वाचा संदर्भ ठरेल. थोडक्यात महाराष्ट्राच्या राजकारणातील 6 खासदारांच्या बंडाची खरी परीक्षा आता दिल्लीत होणार आहे. निकाल फक्त 6 खासदारांचं भविष्य ठरवणार नाही, तर पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थही नव्याने ठरवू शकतो. तुमच्या मते लोकसभा अध्यक्षांचा निर्णय कोणाच्या बाजूने जाईल? 6 खासदार पात्र ठरतील की अपात्र? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय सखोल विश्लेषणासाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका.